आता ह्याच्यातच मॅरिनेट केलेली कोलंबी घालून घेऊया आणि ह्या मसाल्याबरोबर व्यवस्थित अशी परतून घेऊया। सगळ्या कोलंबीला मसाला लागला गेला पाहिजे। सगळ्या कोलंबीला मसाला लागला आहे पहा, व्यवस्थित असं परतून झालेलं आहे। आता आपण कोलंबी शिजवण्यासाठी 7 ते 8 मिनिटं इतकं वाफवून घेणार आहोत। कोलंबी परतून झालेली आहे। आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत। आपण कोलंबी मॅरिनेट करताना मीठ टाकलेलं नव्हतं। कोलंबी वाटप ह्या सगळ्या मसाल्याला लागेल इतकं मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर एक व्यवस्थित असं मिक्स करून झाकण ठेवून कमीत कमी 8 ते 9 मिनिटं म्हणजेच कोलंबी शिजेपर्यंत आपण झाकण ठेवणार आहोत। 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि आपली कोलंबी सुद्धा मस्त शिजलेली आहे। कोलंबीचं पाणी सुद्धा व्यवस्थित सुटलेलं आहे।